हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 106 नंबरच्या ओवीपर्यंतचं चिंतन पाहिलेलं होतं, जे अखंडित असलेलं नित्य ज्ञान आहे। असा नित्य ज्ञान सूर्य याचा कधीच अस्त होत नाही, तो कधीही मावळत नाही। आणि तो जो योगारूढ पुरुष आहे तो आपणच आपल्या आत्मस्वरूपामध्ये अखंड आपल्या आत्मस्वरूपामध्ये मग्न असतो आणि त्याला अशी विवेकदृष्टी प्राप्त झाल्यामुळे तो सहजपणानेच अपरिग्रह असतो। याचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केलेला होता। 106 नंबरची ओवी बघितली होती। आत्ताच्या चिंतनामध्ये आपण 107 नंबरच्या ओवीपासून आपण सुरू करतोय। ऐशी ही असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलीने बहुसपणे श्रीकृष्ण बोले। आता वर्णन करताना माऊली बोला लागलेले आहे, ऐशी असाधारण लक्षणं जी आहेत ती कुणाची? निष्पन्नाची लक्षणे। म्हणजे वर्णन सांगितलेले की तीर्थ राहो किंवा दर्शनी प्रशस्तीचा ठावो किंवा त्याला समबुद्धी शब्द वापरलेला आहे, ब्रह्मनिष्ठ शब्द वापरलेला आहे। ज्यांच्या बोलामुळं आणि शब्दामुळं धर्म जगतो, ज्यांच्या दृष्टीमध्ये महासिद्धीचा जन्मही होतो, ज्याची आठवण काढल्याबरोबर सुद्धा एखाद्या भ्रांताला अधिकार प्राप्त होतो, अशी जी वर्णनं केलेली आहेत माऊलीने अगोदर, तेही वर्णनं ती कोणत्या दृष्टीने केलेली आहेत? तर वर्णन करताना काय म्हणतात? योगी पुढे म्हणतात, यतात्मान सततात्मानं रहसी स्थिता एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहा। यामध्ये वर्णन केलेली जी लक्षणं आहेत ती लक्षणे ही असाधारण आहेत। ऐशी ही असाधारणे, निष्पन्न म्हणजे अशा सिद्ध झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी ही असाधारण म्हणजे असामान्य लक्षणं आपल्याला अनुभवायला येतात, बघायला मिळतात। म्हणजे यतचित्तात्मा, अपरिग्रही, रहसी स्थिता, एकांतप्रिय असलेला, असा जो आहे ती सगळी लक्षणं जी आहेत ती लक्षणं निष्पन्नाची आहेत। निष्पन्न शब्द सिद्ध पुरुषासाठी वापरलेला आहे। जो योगारूढ पुरुष आहे ना, तो योगारूढ पुरुषाची अशी असाधारण लक्षणं आहेत। वास्तविक अशी असाधारण लक्षणाचं वर्णन फारसं माऊलींनी कुठं केलेलं दिसतच नाही। आपण जर 105 नंबरच्या ओवीपासून बघायला लागलो तर कुठं फारसं वर्णन केलेलं दिसतच नाही। परंतु वर्णन करताना मात्र माऊली बोलतात ही निष्पन्नाची लक्षणं आहेत, ही असाधारण लक्षणं आहेत, ही साधारण सामान्य माणसाकडे जीवाकडे ही बघायला मिळत नाहीत, म्हणून ती असामान्य आहेत। आणि निष्पन्न झालेली म्हणजे जो परिपूर्णतेला प्राप्त झालेला असा जो योगारूढ पुरुष आहे त्याच्याकडंच ही असामान्य लक्षणं आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळं हा कसा आहे? एकांतप्रिय आहे। वर्णन आता त्या याच्यामध्ये केलेलं आपण थोडंसं बघू। जो यतचित्तात्मा, अपरिग्रही शब्द जे वापरलेले आहेत की योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थिता एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहा, असे जे 4-5 लक्षणं त्यामध्ये सांगितलेले आहेत। निराशी आहे, अपरिग्रही आहे किंवा यतचित्तात्मा, ज्यानं मन आणि आपलं अंतःकरण आणि इंद्रिय ज्यानं वश केलेले आहेत
असा तो असाधारण पुरुष आहे आणि त्यामुळं त्याचं तो एकांत प्रिय आहे. विचार जर केला तर योगाच्या अभ्यासाला एकांत हा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळं रहसी स्थिता असा शब्द वापरलेला आहे. तो एकटा एकाकी शब्द मागच्या आपण एका ओवीमधून पाहिलेला आहे. पार्था तो एकाकी असा अर्थ सापडला आहे. तो केव्हाही एकटाच असतो आणि त्यामुळं तो सहज अपरिग्रही झालेला असतो असं वरच्या ओवीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा अशा ज्ञानीपुरुषांची लक्षणं मला वाटते 7व्या किंवा 8व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती अर्जवम, इथून पुढे अध्यात्मज्ञान नित्यत्वम, तिथंपर्यंतच्या श्लोकापर्यंतची जी लक्षणं सांगितली एक 4-5 श्लोकामधून ती सुद्धा ज्ञानीपुरुषांचीच लक्षणं आहेत. आणि त्या ज्ञानीपुरुषांच्या लक्षणामध्येच वर्णन केलेलं आहे. विभक्त मयीच अनन्य योगेन भक्ती अविविचारेनं विविक्त देश सेवित्वम पारती जनसंसदी असा एक श्लोक आहे. आणि त्या श्लोकावरती भाष्य करताना विविक्त देश सेवित्वम यावरती भाष्य करताना माऊलींची उवे आहे. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्यकारे मूर्ती ज्ञानाची तो. त्याचं एक लक्षण सांगताना कसं सांगितलंय बघा, 2 गोष्टी सांगितल्यात. त्याला खूप एकांत आवडतो आणि जनपदाची खंती म्हणजे माणसामध्ये किंवा गलबल्यामध्ये गोंधळामध्ये जायला त्याला आवडत नाही, खंत वाटते. बहु जनपदाची खंती जान मनुष्यकार मूर्ती, तीच ओळख तू मनुष्यकार मूर्ती ज्ञानाची तो. ती ज्ञानाची मूर्ती आहे म्हणजे ते संत आहेत, ते योगारूढ आहेत, ते सिद्ध पुरुष आहेत असं तू ओळख. ज्ञानाची मूर्ती शब्द वापरला आहे. पण इथं वैशिष्ट्य देताना आपण याच श्लोकामध्ये वैशिष्ट्य बघतोय 10 नंबरच्या, रहसी स्थिता एकांत प्रियत्व आहे आणि म्हणून बहुत एकांतावरी प्रीती खरंच असावे. जर अध्यात्मज्ञानाचा विचार ऐशेनी गंभीरपणे स्थिरावरीनी अंतःकरणे पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलेला आहे. जो कोण आहे असा गंभीर झालेला अध्यात्मज्ञानाबद्दलचा आहे. आपण प्रपंचामध्ये गंभीर खूप असतो आणि त्याबद्दल आपण विचारही करतो, परंतु अध्यात्मज्ञानाचा असा गंभीरपणे विचार करणारा जो आहे तो विचार करणारा फार विरळा असतो. म्हणून म्हटलेलं आहे ऐशीनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, ज्याचा अंतःकरण स्थिर झालेला आहे आणि जो या ज्ञानाबद्दल फार गंभीर आहे, ते ज्ञान प्राप्त देण्याविषयी अत्यंत गंभीर आहे, त्याला एकांत प्रिय असतो. आणि असं एकांतात गेल्याशिवाय या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून बरेचसे ऋषीमुनी पूर्वीची जर आपण संत मंडळी जरी बघितली तरी बरेच वेळा हे अरण्यामध्ये जाऊन वनामध्ये जाऊन त्यांनी साधना केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारणच ते आहे की अशा ठिकाणी गेल्याशिवाय त्या काळात अरण्यसुद्धा शांत होती. आजचा काळ बघितला तर अरण्यसुद्धा आता कशी झालेली आहेत, अगदी डोंगर सगळे बोडके झालेले आहेत, झाडांची संख्या कमी झालेली आहे. एवढी स्थैर्य आणि शांतता आता कुठं बघायला मिळत नाही. इंडस्ट्रियलायझेशन एवढं झालेलं आहे की त्यामुळं कुठंही शांततेचा अनुभवच आता आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून आता एकांत शोधायचा असेल तर आपल्या घरातल्या एखाद्या खोलीमध्येच तो शोधावा, अन्यथा एकांत कुठं बघायला मिळत नाही. मग तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावा किंवा एखाद्या मठात किंवा आश्रमाच्या ठिकाणी जावा, प्रत्येक ठिकाणी गोंधळच आपल्याला दिसायला बघायला मिळेल आणि हा गोंधळात आपली ही साधना होणार नाही. आणि म्हणूनच माऊली इथं सांगतात की त्याचं लक्षण सांगितलं की तो एकांत प्रिय आहे आणि त्याला जनपद म्हणजे जनाबद्दल असणं मिसळणं हे आवडत नाही. म्हणून तो निरंतर आत्मस्वरूपाशी जोडून घेतलेला आहे असा तो निष्पन्न, असं त्याचं असाधारण लक्षण आहे. एक असाधारण लक्षण तर काय आहे, एकांत प्रियता. ही एकांत प्रियता सहसा लोकांना आवडत नाही. घरात जरी आपण एकटे असलो तरी आपण मला वाटतंय माझं घर मला खायला उठलं, काय किती शांतता हो. पण ही शांतता त्याचा शांततेचा आणि त्या एकांताचा उपयोग करून घेणारी फार विरळा असतात. खूप लोकांना म्हणजे बहुतेक लोकांना बहुतेक लोकांना एकांत आवडत नाही, लोकांतच आवडतं. लोकांमध्ये मिसळावं, त्यांच्याशी गप्पागोष्टी कराव्यात, त्यांच्याबरोबर मेजवान्या सोडाव्यात, त्यांच्याशी फिरायला जावं, एवढंच प्रियता आत्ता सध्याच्या आपल्याला पिढीमध्ये बघायला मिळते.
परंतु इथं शब्द वापरलाय माऊलींनी एकांत प्रिय असणं किती महत्त्वाचं आहे. आणि ही एकांत प्रियता ही या निष्पन्न झालेल्या म्हणजे सिद्ध पुरुषाला प्रिय असते. हे त्याचं असाधारण लक्षण आहे. आणखीन एक लक्षण सांगितलंय, निराशीर म्हणजे आशारहित असलेला, तृष्णाविरहित असलेला. आशारहित म्हणजे तृष्णा कुठली राहिली नाही. तृष्णा शब्दाचा अर्थ आहे वकवक जी असते, ह्या विषयातल्या सुखाबद्दल, विषयाच्या सुखापाठीमागनं धावण्यामध्ये जी वकवक असते ती त्याची शांत झालेली असते. अशी निष्पन्न पुरुषाचं आणखीन एक उदाहरण, आणखीन एक लक्षण या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं निराशी शब्द एक वापरलेला आहे. वर्णन करताना आचार्यांचा एक श्लोक फार सुंदर आणि चांगला आहे. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके अमृतत्व मानशू. वर्णन कसं केलंय बघा. कर्माने किंवा उत्पत्तीने किंवा धनाने अमृतत्वाची प्राप्ती होत नाही, तर त्यागेन एके, त्यागेन म्हणजे फक्त त्यागानेच ती होती. 3 गोष्टी त्यामध्ये सांगितल्यात बघा. कर्मानं होत नाही. आयुष्यभर कर्म करत आपण राहिलो तर ती सगळी प्रापंचिकच कर्म होत राहतात. कारण प्रत्येक कर्मामध्ये बंधनाची व्यवस्थाच आहे. कारण आमचं कर्म हे फलासक्ती विरहित होतच नाही आणि म्हणूनच आपली सगळी कर्म आपल्याला बंधनातच टाकतात. हे कर्मानं, म्हणून कर्मानं आपल्याला अमृतत्वाची प्राप्ती होत नाही, म्हणजे ब्रह्मतत्व सापडत नाही. दुसरं गोष्ट उत्पत्तीने न प्रजया. प्रजोत्पत्तीनं म्हणजे मुलांना जन्म घालून संसार करून गृहस्थाश्रम सांभाळून ते तरी होणारच नाही, हेही वर्णन सांगितलं. किंवा धनाने सुद्धा, आपल्याकडे केवढंही धन असलं तर त्या धनाच्या साह्याने आपण अमृतत्व प्राप्त करून घेऊ शकत नाही. नाहीतर एक मोठ्या मोठ्या श्रीमंतांना हे ब्रह्म आपण आहोत हे त्यांनी विकत घेतलं असतं. हे सुख असतं ब्रह्मसुख, बाहेर विकायला असतं. तर ही अमृतत्वाची प्राप्ती जी होते ती फक्त त्यागाने होते, फक्त सोडण्याने होते. म्हणून सगळे सोडत आपण पाठीमागं गेलो पाहिजे. सोडणं आणि त्यागणं हा एक फार स्थायी भाव आहे, परमार्थाचा महत्त्वाचा गोष्ट आहे. सोडणं आणि त्यागणं ह्याच्यामध्ये खूप चिंतन करण्यासारखा भाग आहे बरं. काय काय सोडणं, काय काय त्यागणं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करत गेलो तर बघावं, आपण अनुभव घेऊ. एखादी गोष्ट सोडली ना तर आपल्याला शांतीचा अनुभव येतो. त्यागणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात जी गोष्ट आहे पकडणं नाही. त्यामुळे प्रापंचिक म्हणतो मी गोळा करून सुखी होईल, आणि एखादा पक्का पारमार्थिक असतो तो म्हणतो मी हळूहळू सोडून मी सुखी होईल. दोघांची भूमिका कशी आहे बघा. एक म्हणतो मी सुखाच्या प्राप्तीसाठी गोळा करणार, आणि गोळा करणं हे प्रापंचिकांचा धर्मच आहे. हे घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, त्यालाच आपण परिग्रह म्हणतो. आणि असा परिग्रह करणं, गोळा करण्यानं मी सुखी होईल, ही प्रापंचिकाची भूमिका आहे. तर एखादा पारमार्थिक जर असेल तर तो म्हणतो सोडूनच मी सुखी राहीन, म्हणून मला त्याग करणं फार गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीची आठवण, शब्दांचे त्याग करावे लागतात. कोणीतरी केलेल्या अपमानाचा विसर पडावा लागतो, कोणीतरी दिलेल्या मानाचा विसर पडावा लागतो. काहीतरी वस्तू बाजूला टाकल्याशिवाय आपण रिकाम होत नाही. चालताना सुद्धा आपण प्रवासाला निघालो तर जितकं ओझं कमी असेल तितका आपला प्रवास सुखाचा होतो. जीवनाच्या प्रवासामध्ये सुद्धा ही अपरिग्रहिता जी आहे, ही परिग्रह रहित राहणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जितका परिग्रह कमी तितकी आपल्याला शांतीचा अनुभव येतो. म्हणून त्यागामध्ये शांती आहे. त्यागात शांतीरनंतरम श्रेयो हि ज्ञानाभ्यासात ध्यानात ध्यानम विशसते. ध्यानात परित्याग, त्यागात शांतीर निरंतरम. 12व्या अध्यायामध्ये श्लोकच वर्णनच केलेलं आहे भगवद्गीतेनं. तर त्यागातच आपल्याला शांतीचा अनुभव येतो. यापैकी वरचा जर विचार केला, कर्म, प्रजोत्पत्ती आणि धन. आता कर्म शब्दाचा अर्थ आपण विचारात घेऊया. लोकेशना, प्रजोत्पत्ती म्हणजे पुत्रेशना, आणि धन म्हणजे वित्तेशना. हे शास्त्राने 3 शब्द सांगितलेले आहेत. एक लोकेशना म्हणजे लोकसंग्रहाची आवड, कीर्तीची आवड, प्रतिष्ठेची आवड, नाव कमवण्याची आवड, आपली पोस्टर व्हावी, आपण फोटो झळकावं, सारखं पुढे असावं, माझ्या हस्ते कुठली तरी उद्घाटनं व्हावीत, मला मान मिळावा, हार तुरे मला मिळावेत, आणि मला लोकांनी प्रशंसा करावी, ही लोकेशना आहे जी भल्याभल्याना सुटलेली नाही.
अगदी मठाधिपती झालेले आहेत, त्या मठाधिपतीला सुद्धा काही ना सुटलेलं नाही की आपला अपमान त्यांना सहन होत नाही किंवा आपली अपकीर्ती त्यांना सहन होत नाही. म्हणजे कीर्तीसाठी असुसलेलीच असतात ते. खूप अशी मंडळी आहेत जी मोठी मोठी आहेत, पण त्यांना लोकेशना मात्र सुटत नाही. काही वेळा वित्तेशना किंवा पुत्रेशना सोडता येते, ती सोपी गोष्ट आहे. पण लोकेशना सोडता येत नाही, ही फार मोठी गोष्ट इथं सांगितलेलं आहे. म्हणून लोकेशना म्हणजे कर्माने, नंतर पुत्रेशना न प्रजया, आणि धनेन म्हणजे वित्तेशना. या तिन्हीपैकी कशानच अखंड शांतीचा म्हणजे अमृत तत्वाचा लाभ होणार नाही. आपल्याकडं खूप धन आहे म्हणून धनाने शांती मिळत नाही, उलट ह्याच गोष्टी माझ्या अशांतीला कारण ठरतात. मुद्दा त्यातला आणि परत महत्त्वाचा आहे. इथं वर्णन करताना शास्त्र म्हणतं की कर्माने किंवा प्रजोत्पत्तीने किंवा धनाने शांती किंवा अमृतत्व मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा ह्याच गोष्टी माझ्या शांतीला काय होतात, शांतीला प्रतिबंध करतात, अशांती निर्माण करतात. यापैकी कशानंच आपल्याला निरतिशय आनंदाची प्राप्ती होत नाही. म्हणून विनाशी पदार्थामध्ये नाशवंत जे पदार्थ आहेत संसारातले, त्या नाशवंत संसारातल्या पदार्थाला दिलेलं अधिक महत्त्व जे आहे तेच परमार्थ प्राप्तीमध्ये बाधक ठरत असतं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. महत्त्व देऊनही असं नाही बरं काय. संसारातले पदार्थ, संसारातल्या व्यक्ती, संसारातल्या आणखीन असलेली परिस्थिती, घटना यांना महत्त्व द्यावं. पण अधिक महत्त्व दिल्यामुळे आपण त्या आकर्षणाला बळी पडतो. म्हणून अधिक महत्त्व देता कामा नये आपण एखाद्या गोष्टीला. अधिक विनाशी पदार्थ आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे, ते मिथ्या आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं अधिक महत्त्व देणं हे परमार्थ प्राप्तीमध्ये बाधक आहे. म्हणून एखादा त्याग जो असतो तो क्रियेनं केलेला त्याग सहज नसतो बरं काय. तो क्रियेनं केलेला म्हणजे मुद्दाम ठरवून केलेला त्याग असतो. हा त्यागामध्ये नुसतं सोडणं असतं. पण खरा जो त्याग आहे तो ज्ञानानं होणारे तादात्म्य जे आहे, जे ज्ञानाशी होणार आपलं तादात्म्य जे आहे, त्या तादात्म्यानंतर होणारा त्याग हा सहज असतो. ज्यावेळी आत्मज्ञानाचाच विचार आपण करायला लागतो, विचारानं आपण तिथंपर्यंत जातो, हे नाशवंत आहे म्हणून मला सुटणार ते गरजेचं आहे. म्हणजे नाशवंत आहे अशी दृष्टी जेव्हा त्याच्यावरती मिथ्या दृष्टी निर्माण होते त्यावेळी ते आपोआप सुटतं. त्याला आपोआप सुटणं ज्याला आपण म्हणतो हा सहज त्याग आहे. आणि क्रियेनं होणारा जो आहे किंवा ओढून ताणून सोडलेला जो आहे तो त्याला म्हणायचा हा सहज नसलेला त्याग आहे. म्हणजे त्यामध्ये काहीतरी असतं, त्यामध्ये तुटणं असतं, आपलं तुटणं होते त्याच्यापासून. एखादा पदार्थ आपण टाकतो, हा माझ्यासाठी बाधक आहे, ही वास्तविक तिरस्काराची वृत्ती आहे. त्याला आपण राग आणि द्वेष दोन शब्द वापरलेत ना काम क्रोधासाठी, हे त्यातलेच प्रकार आहेत. राग आणि द्वेष जे आहेत, राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे तिटकार. दोन्ही नको म्हणून भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, कुठल्याची आसक्ती नसावी आणि कशावरचा तिटकाराही नसावा. तिटकाऱ्यानं केलेला त्याग हा सहज असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, सहजपणाने जे सुटतं ना त्याला खऱ्या अर्थानं त्याग म्हणलेला आहे. त्यामुळं एकांत वेळी एकांतात साधना जी करणं, जे आपण वर्णनवरती केलेलं आहे, ती एकांतातली साधना ही श्रेष्ठ दर्जाची आहे. म्हणून कधीही आपल्या साधनेला आणि उपासनेला काय करू नये, सामूहिक स्वरूप देऊ नये. सामूहिक म्हणजे चला एकत्र बसूया आणि उपासना करूया असं कधी होत नाही बरं काय. उपासना, नाम, ध्यान ही एकट्याचीच गोष्ट आहे. जी एकट्याने करायच्या काही गोष्टी असतात ना, त्या एकट्याने करायच्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर पारमार्थिक साधना ही एकट्यानं करावी, सामूहिक पद्धतीनं कधीही करू नये, कारण त्यातला फारसा लाभ होत नाही. पण आपल्याला सगळं समूहानं करायची सवय झाल्यामुळं, आपल्याला ग्रुपमध्ये राहायची सवय असल्यामुळे एकटं करावंसं वाटत नाही आणि म्हणून एकांत आपल्याला आवडत नाही. मग इथं शब्द जो निराशी किंवा एकांत असला आहे, तो निराशी असेल तरच एकांत सुखावं वाटेल ना. निराशी शब्दाचा अर्थ काय, तृष्णारहित असलेला जो आहे ना, तो तृष्णारहित असलेलाच त्यालाच एकांत आवडेल. ही तृष्णा आपल्याला शांत बसू देत नाही. माऊलींच्या 9व्या अध्यायामध्ये तृष्णेबद्दलची ओवी छान आहे. दरदूर साप गिळजिता आहे उभा,
की तो माशिया वेठाळी जिव्हा तैसे प्राणी आकवना लोभा वाढविती तृष्णा. त्या बेडकात आणि सापाचं पकडलेल्याच बेडकाचं उदाहरण माऊलींनी त्या ओवीमध्ये टाकलेलं आहे. आणि तृष्णा जी माणसाला असते अशा मृत्यूच्या समयी सुद्धा तृष्णा सुटत नाही याचं वर्णन त्या ओवीमध्ये माऊलींनी मांडलेलं आहे. आपण पुन्हा बघू ते फार चक्कर उदाहरण आहे, दृष्टांत चांगला आहे. तर इथं म्हणलेलं आहे निराशी असेल ना, म्हणजे इच्छारहित असेल, आशारहित असेल, निरीच्छ झालेल्या पुरुषालाच एकांत आवडतो. म्हणून साधनेच्या फळाबद्दल आपली जी साधना चालू असते त्या साधनेच्या फळाबद्दल हवे नको पण सोडलं पाहिजे. हवे नकोपणाची सवय ही प्रपंचातली आपण पारमार्थिक साधनात सुद्धा आणतो. त्यामुळे पारमार्थिक साधनामध्ये भेसळ निर्माण होते. तिथं हवे नको पण असता कामा नये. साधना साधनेसाठी करावी. देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. तुकाराम महाराज सरळ बोलतात, देवाची या चाडे आळवावे देवा. देवाच्या प्राप्तीसाठीच देवाचं भजन करावं, प्रपंचाच्या प्राप्तीसाठी नसावं. मग देवाच्या प्राप्तीसाठी केलेल्या भजनामध्ये हवे नको पण टाकणं फार गरजेचं आहे. त्यामुळं साधनेतील मला ठराविकच अनुभव आला पाहिजे असा आग्रह आपण सोडला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आग्रह हा घातकच असतो आणि आपल्याला आग्रह करायची सवय प्रपंचातली आहे. ती साधना करताना सुद्धा आपण तशीच वापरतो. साधना आत्ता केली, 1 तास झालं, मी नाम घेतलं, ध्यान केलं, मला आता असलंच पाहिजे बघा, मला असं व्हायला पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या याच्यामध्ये असे प्रसंग मला दिसले पाहिजेत, मला असे अनुभव आले पाहिजेत, असं आपण श्रीगुरूंना किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला सुद्धा त्यातल्या अनुभवी व्यक्तीला म्हणतो, मी इतकं करतो पण मला काही अनुभव आले नाहीत. म्हणजे मी त्या अनुभवासाठी साधना केली असा त्याचा अर्थ होतो. अनुभव हा भगवंताचाच असायला पाहिजे. इतर अनुभव का उपयोगाचे नाहीत. कुठंतरी डोळ्यापुढे काहीतरी चक्र दिसणं किंवा कलर दिसणं किंवा आणखीन काहीतरी कसला तरी सुगंध येणं याचा अर्थच काय उपयोगाचा नाही, निरर्थक गोष्टी आहेत. त्यामुळं एकाकी, निराशी, अपरिग्रह हे असे 3 गुण जे सांगितलेत ना, जो एकाकी असतो, निराशी असतो आणि अपरिग्रह असतो, हे 3 गोष्टी आहेत ना, ही बहिरंग साधनं सांगितलेली आहेत साधनेतली. आणि यत चित्तात्मा हे एक महत्त्वाचं साधन सांगितलेलं आहे, ते अंतरंग साधन आहे. त्यामध्ये शम आणि दम दडलेला आहे. शम आणि दम म्हणजे शब्द वर्णन केलेलं आहे. शम दम म्हणजे इंद्रियांना आणि मनाना शमवणं, इंद्रिय आणि मन यांना वश करणं, त्याला शम दम जे साधने सांगितले नाही. साधन चतुष्टयामधलं ते समाधी शतक जे सांगितलेलं आहे त्या षटकामधले हे 2 आहेत, शम आणि दम. त्यामुळे ही शम दम ही अंतरंग साधना आहे. या वरची साधना आहेतच. एकांतात साधना केली पाहिजे, तृष्णारहित असलो पाहिजे, अपरिग्रह असला पाहिजे, पण त्याबरोबर अंतरंग साधनेला यतचित्तात्मा हा जो शब्द वापरला आहे ना भगवद्गीतेनं, म्हणजे ज्यानं मन आणि इंद्रिय वश केलेले आहेत. म्हणून सिद्ध पुरुषामध्येच अशी असाधारण लक्षणे बघायला मिळतात. मगापासून आपण जी लक्षणं बघितली ती कुणाची? इथं माऊली म्हणतात ना की ऐशी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. निष्पन्न कोण म्हणजे निष्पन्न शब्दाचा अर्थ काय? सिद्ध पुरुष. म्हणून सर्वसाधारण जीव जो आहे तो अज्ञान, अहंकार, देहासक्ती, राग, द्वेष यानं भरलेला असतो. ही साधारण लक्षणं म्हणायची. जीव जन्माला आला की त्याला लागू पडतात, जन्मताच वारसा हक्कानं त्याला प्राप्त होतात. वारसा हक्क कुठला असतो? हा वारसा पूर्वजन्मीचा तो घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे त्याला ते मिळतच असतं. शरीर कसं असायचं, मन कसं असायचं, पूर्वजन्मीप्रमाणे कर्माची, पाप पुण्याचे कोणकोणते परिणाम भोगायला मिळणार, हे सगळं येताना तो घेऊन येतो. ही सर्वसाधारण जीवाची लक्षणं आहे. इथं सर्वसाधारण सांगितलेलं नाही, तर म्हणतात माऊली असाधारणे, ऐशी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. हा असामान्य पुरुष आहे. कारण मनुष्याना सहस्त्रीषु जो गीता शब्द वापरते ना, म्हणजे लाखामधला एखाद्या पुरुष असा पोचलेला असतो. त्या पोचलेल्या पुरुषाची, युक्त पुरुषाची ती लक्षणं आहेत असं त्या ओळीमधून आपल्याला बघायला मिळतं. माऊली बोलतात ऐशी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले, जो ज्ञानी यांचा बाप देखनिया दिटीचा दीप, या दादुर्याचा संकल्प विश्वरची. माऊलीनी अँगल बदलला बरं काय सांगायचं आता. म्हणजे निरूपणाचा रोग जो आहे तो बदलला.
म्हणजे त्याचं बाजूला घेतलेलं आहे त्याने आता. आणि त्यामुळं सांगताना आता इथून या 8व्या 108 नंबरच्या ओळीपासून बरेच वेळा माऊली अर्जुन आणि श्रीकृष्णाचं वर्णन करतायत. त्यामुळं वरची जी लक्षणं आहेत ना, ती लक्षणं थोडक्यात सांगून ते रिकामी झालेले आहेत. पण आता इथून पुढं मात्र त्या भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं जे सख्खी भक्तीचं उदाहरण आहे त्याच्यावर आता निरूपण करायला सुरुवात करतात. आता भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, जो ज्ञानियांचा बाप, सगळ्या ज्ञान्यांचा पिता आहे, देखणियांच्या दिटीचा दीप म्हणजे पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा दिवा आहे, आणि जया दादुलियाचा संकल्प, दादुलिया शब्दाचा अर्थ आहे शक्तिमान, समर्थ असलेला, दादुलियाचा संकल्प विश्वाची काय म्हणजे तसेच जो समर्थ पुरुषाचा संकल्प अखेर विश्वाची रचना करतो असं वर्णन केलेलं आहे. त्याचा संकल्प सुद्धा विश्वाची रचना करतो. त्याला काय खटाटोप करावा लागत नाही. खटाटोप न करता सुद्धा संकल्पाने सृष्टी घडवण्याची ताकद या भगवान श्रीकृष्णाकडे आहे. म्हणून तो ज्ञानियांचा बाप आणि देखणियांच्या दिटीचा दीप म्हणजे वृत्तीज्ञानाचाही तो प्रकाशक आहे. मला जे वृत्तीज्ञान होतं ना, ते होताना जे अधिष्ठान आहे ते भगवान श्रीकृष्णाचं अधिष्ठान आहे. ज्याला आपण आत्म्याचं अधिष्ठान, ब्रह्माचं अधिष्ठान असे शब्द वापरतो ना, तेच श्रीकृष्णाचं अधिष्ठान आहे. म्हणून तो आत्मज्ञानाचा निर्माता आहे. काय वर्णन आहे? ज्ञानी यांचा बाप. ज्ञानी यांचा बाप म्हणजे ज्ञानी जे पुरुष आहेत, ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते प्राप्त व्हायला कारण कोण असेल तर भगवान श्रीकृष्णांची कृपा. भगवान श्रीकृष्णाची, भगवंताची कृपा ज्या जीवावरती होते त्या जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून आत्मज्ञानाच्या निर्मितीचं केंद्र भगवान श्रीकृष्ण आहेत असं माऊली बोलतात. ज्ञानी यांचा बाप, जो ज्ञानी यांचा बाप असा शब्द जो वापरलेला आहे तो त्यात. आणि देखण्याच्या देठीचा दीप म्हणजे पाहणाऱ्यांच्या डोळ्यातील जो प्रकाश ज्योत आहे, म्हणजे वृत्तीज्ञान जिथून कळतं. वृत्तीज्ञान म्हणजे काय? मी पाहिलं ना तर मला लक्षात येतं की ही गोष्ट, ती वस्तू ती आहे असं मला ज्ञान होतं, त्याला वृत्तीज्ञान म्हणतात. वृत्ती म्हणजे एक म्हणजे अहमवृत्ती, एक चित्तवृत्ती, एक बुद्धिवृत्ती आणि एक मनोवृत्ती, अशा 4 प्रकारच्या वृत्ती बाहेर पडतात. आणि बाहेर पडून तिथून ते ज्ञान घेऊन येतात. त्या ज्ञानाला वृत्तीज्ञान म्हणतात. पण मला कळलं, समजलं, ते कळलं, ते कुणाच्या अधिष्ठानावरती कळलं तर आत माझ्या हृदयामध्ये निरंतर वास्तव्यास असलेला भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणजे कोण आहे? ईश्वर माझ्या हृदयामध्ये स्थित आहे. त्या स्थित असलेल्या ईश्वराच्या ज्ञानामुळे मला वृत्तीनं ज्ञान झालं. पण मी म्हणतो, मी डोळ्यानं पाहिलं, मी कानानं ऐकलं. हे वृत्तीज्ञान आहेत बरं का. कानानं ऐकता येत नाही. सगळ्यांनाच कान असतात, मग सगळ्यांना ऐकू का येत नाही? सगळ्यांना डोळे उघडे असले तर काही वेळा डोळे उघडे असून सुद्धा दिसत नाही. प्रेताचे कान उघडे असतात, त्याला ऐकू येत नाही. याचा जर विचार केला तर वृत्तीज्ञानाच्या पाठीमागं एक असणारं ज्ञान असतं. आणि ते असणारं ज्ञान म्हणून ज्ञानी यांचा बाप शब्द वापरला. ज्ञानियांचा बाप म्हणजे ज्ञानाचा जिथून उदय होतोय, उगम होतोय, ते स्थान भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून म्हणलेलं आहे की तो पाहणाऱ्यांच्या डोळ्यातील प्रकाश ज्योत आहे, म्हणजे तो वृत्ती ज्ञानाचा प्रकाशक आहे. असा शक्तिमान भगवंत जो आहे त्याच्या एका संकल्पातून श्रुती सांगते एकोहम बहुशाम. त्याला कुठला संकल्प त्यानं केला? मी एकाकीनं रमते, मला एकट्याला गमत नाही, मला करमत नाही, म्हणून त्यानं सृष्टीची रचना केली आणि त्याच्याशीच तो खेळत आहे. त्या सृष्टीची रचना त्यानंच केली आणि त्याच्याशीच तो खेळत आहे. ही कल्पना जी आहे श्रुतीनं मांडलेली, शक्तिमान असा भगवंत आहे, त्याला एकोहम अशी बहुशाम, एकोहम बहुशाम, एक होतो ते अनेक व्हावं असा संकल्प केला. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे की दादुलियाचा संकल्प विश्वरची. दादुलिया म्हणजे सर्व शक्तिमान असणारा भगवंत. त्याच्या संकल्पातून नुसत्या आमचे संकल्प कसले तर असे त्यातून काही निर्मिती पण होत नाही. आमचे संकल्प सगळे फुसकेच असतात बऱ्याच वेळा. पण भगवंताचा संकल्प जो आहे ना, त्या नुसत्या संकल्पानं सुद्धा सृष्टीची रचना होते. म्हणून इथं वर्णन केलंय ज्ञानियाचा बाप आणि देखण्याच्या दिटीचा दीप.
तो दिवा आहे. म्हणजे ज्ञानाचा उगम भगवंतातून होतो, म्हणून त्याला ज्ञानियांचा बाप म्हणलेला आहे. सर्व जीवनमुक्त पुरुषांचा तो पिता आहे, म्हणून ज्ञानियांचा बाप शब्द वापरलेला आहे. म्हणून ज्ञानी लोकांना जन्म देणारा म्हणजे वेदाचा जनक आहे. ज्ञान कुठून येतं? तर ज्ञान हे वेद प्रामाण्य आहे. वेद म्हणजे शब्दातून येणारं ज्ञान आहे. आणि या शब्दज्ञानाचा जनिता म्हणजे निर्माता बाप कोण असेल तर भगवंत आहे. म्हणून माऊलींची सुद्धा फार सुंदर ओवी 18 अध्यायामध्ये, जगाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. 18व्या अध्यायामध्ये ओवी माऊलींची वापरलेली आहे बघा. जगाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, नुसत्या निश्वासामधून वेदांचा जन्म झालाय असा त्याचं वर्णन आहे. त्यामुळं ज्ञान जे मिळतं ते वेदातून, आणि वेद कुणी निर्माण केले? भगवंताच्या निश्वासाश्वासातून वेद निर्माण झाले. म्हणून ज्ञानाचा जन्मदाता कोण आहे? तर भगवंत आहे. आपण विशेष करून त्याचं चिंतन त्या दृष्टीनं आपण करालोय. त्यामुळं ज्ञानदृष्टी परमात्रूपी दिव्याच्या प्रकाशाने प्राप्त होते, आणि त्यालाच म्हटलेलं आहे की देखण्या दृष्टीचा दीप. कारण सगळं ज्ञान जे प्राप्त होतंय ती ब्रह्मदृष्टी प्राप्त झाल्यावरच आत्मज्ञान होतं. म्हणून आत्मज्ञानाचा तो बाप आहे. परंतु तो आत्मज्ञान कोणत्या दृष्टीनं? तर ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. देखणी या दिठीचा दीप, देखणी दिठी पाहिजे. देखणी शब्दाचा अर्थ आहे तर वृत्तीज्ञानाच्या पलीकडे जाऊन जी ज्ञानदृष्टी आहे ती परमात्मरूपीच्या दिव्यान्याच्या प्रकाशाने प्राप्त होते, आणि त्यालाच ब्रह्मदृष्टी म्हणलेला आहे. आणि हा ज्ञानाचा बाप नाही तर नुसता संकल्पाने, नुसता ज्ञानाचा बाप नाही तर पुढाने वर्णन करतात फक्त एका संकल्पाने तो सृष्टीची निर्मिती करणारा असा शक्तिमान आहे. म्हणून भगवंताचं वर्णन आपण सगळीकडे बघितलं, शक्तिमान म्हटलेलं आहे. शक्तिमान तो कसा आहे? सर्व शक्तिमान, सर्व विभू, आणि सर्वत्र जो आहे सर्व विभू, सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी, अशा ज्या उपाधी भगवंताला वापरतात त्याचं कारणच आहे की सगळ्या ज्ञानाची निर्मिती ही त्याच्याकडूनच होते. जो ज्ञानी यांचा बाप, देखण्या दिठीचा दीप, जया दादुनियाचा संकल्प विश्वरची. पुढे काय म्हणतात बघा, प्रणवाची ये पेटे, झाले शब्द ब्रह्म माझे विटे, दे जयाची या यशा धाकुटे वेडून पुरे. परत आता भगवंताचं वर्णन करायला चालू आहे. आता आपण श्लोक विसरून जायचा, पाठीमागे गेला तो श्लोक. त्या श्लोकावर यत चित्तात्मा वगैरे झाला. आता निराशी परिग्रह त्याच्यावर आपण चिंतन केलेलं आहे. आता वर्णन भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, भगवंताच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. आता ते काय म्हणतात बघा, प्रणवाची पेठ. प्रणव शब्दाचा अर्थ आहे ओंकार. प्रणव म्हणजे काय? ओंकार. ओंकाराची बाजारपेठ आहे, आणि तिथं कुठलं वस्त्र आहे बघा, झाले शब्द ब्रह्म माझिटे. माझिटेमध्ये महावस्त्र आहे. कसलं? शब्द ब्रह्माचं. शब्द ब्रह्माचं वस्त्र तिथं आपल्याला बघायला मिळतं. आणि ते जयाची या यशा धाकुटे वेडून पुरे. त्याचं यश वर्णन करण्यासाठी, त्या यशाला वेढण्यासाठी ते सुद्धा वस्त्र कमी पडतं. कोणतं? शब्द ब्रह्माचं जे वस्त्र ओंकाराच्या बाजारपेठेत मिळतं. रूपकं बघायच्या ज्ञानेश्वर माऊलींची. ओंकार शब्दाचा अर्थ आहे शब्द ब्रह्म. शब्द ब्रह्माच्या बाजारपेठ्यात मिळणारं हे वेदरूपी वस्त्र जे आहे, वेद वस्त्र आपण म्हणूया, शब्द वस्त्र म्हणूया, या ओंकाराच्या बाजारपेठेत मिळणारं जे वेद वस्त्र आहे, ह्या वेदांना सुद्धा त्याच्या एक गुण असलेल्या यशाचं त्याच्या भोवती जर वेढायचं असेल तर ते वस्त्र त्यालाही पुरत नाही, अपुरं पडते. मग तो केवढा आहे सांगायचा मुद्दा हा आहे ज्ञानेश्वर माऊलींना, की त्याचं स्वरूप, त्याचं व्यापकता केवढी आहे ही सांगण्यासाठी म्हणतात. ओंकार प्रणवाची पेटी, झाले शब्द धर्म माझी होते. वेदांची जन्म झाला, वेदरूपी वस्त्र आहे, पण ते वस्त्र जयाची या यशा धाकुटे वेढून पुरे. त्या यशाचं साकल्यानं वर्णन करू शकत नाही, सगळं वर्णन करताच येत नाही. कुठले 6 गुण आहेत भगवंताचे, त्या 6 गुणापैकी एक यश. मागच्या आपण अध्यायामध्ये त्या 6 गुणांचा म्हणूनही तो भगवंत असा वर्णन आपण बघितलं होतं. फक्त त्याच्या यश या गुणासुद्धा वेढू शकत नाही, आणि वेदसुद्धा त्याचं साकल्यानं वर्णन करू शकत नाही. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण तिथं आहेत, त्याला भगवंत म्हणतात. ऐसा तो भगवंत. जेथे ही 6 गुण वस्ती
माऊलींची उवे आहे ती पूर्णतः आपल्या लक्षात नाही, मागे जाऊन आपल्याला बघावी लागेल ती. मला वाटते 4-5व्या अध्यायामध्ये यश, श्री, औदार्य आणि ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे तिन्ही 6 गुण असतात ना ज्या ठिकाणी, तिथं त्या सगळ्या गुणांना युक्त जो आहे तो भगवंत. आता त्यातला एक यश नावाचा गुण आहे, तो सुद्धा वेदांना कळलेला नाही. यश नावाच्या गुणाला सुद्धा, त्या यश नावाच्या गुणावरती सुद्धा त्याचं पांघरून पुरत नाही, अर्धवटच पांघरून होते. मग उरलेले 5 गुण ते झाकणारा वेद कसा? म्हणजे वेदाचा मर्यादितपणा इथं वर्णन केलेला आहे. वेद किती मर्यादित आहेत. जे वेद त्यानं निर्माण केले, त्यानं निर्माण केलेलं त्याला झाकता येणार नाही, त्यानं झाकता येणार नाही. कारण जो निर्माता असतो तो निर्मितीपेक्षा मोठा असतो, आणि मोठा असतो असल्यामुळं ही निर्मिती त्या निर्मात्याला झाकू शकत नाही, वेढू शकत नाही. म्हणून यश जो गुण आहे, नुसता एक यश गुण सुद्धा वेद कुणी निर्माण केले? भगवंताने. म्हणजे वेद सगळं साकल्यानं त्यांच्या यशाचं वर्णन करू शकतील का? नाही करू शकणार. एवढा मोठं अगाध असं यश त्याचं आहे. त्यामुळं तिन्ही वेद जे आहेत, वेद सगळे जे आहेत ओंकारातून निर्माण झालेले आहेत. ते वेद जे आहेत ते ओंकारातून निर्माण झाले. माऊली बोलतात बघा 9व्या अध्यायामध्ये उभे आहे, जया ओंकाराची कुशी अक्षरे होती अउमकारेशी, तिये उपजते वेदेशी उठली तिनी. 3 अक्षर जे आहेत, ही 3 अक्षर म्हणजे अ उ म, ही उठली वेदातून आहे. ओंकाराच्या कुशीतून हे वेद निर्माण झाले. अक्षरे होती औमकारेशे, ती उपजते वेदेशी उठली तिने. म्हणून वर्णन करण्यासाठी या ओंकाराच्या बाजारपेठेमध्ये असणारं शब्द ब्रह्माचं शब्दवस्त्र जे आहे, शब्दरूपी वेदवस्त्र जे आहे, ते वेदवस्त्र सुद्धा या भगवंताच्या एका गुणाला सुद्धा, यश नावाच्या एका गुणाला सुद्धा पांघरून घालू शकत नाही, वेढू शकत नाही. आणि म्हणून माऊलींचा अभंग आहे, अनुमानेना अनुमानेना, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. या अभंगामध्ये, माऊलींच्या अभंगामध्ये ते म्हणतात पहिल्या चरणामध्ये, अनुमानेना अनुमानेना, तुझा अनुमान करता येत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. श्रुती काय म्हणते? श्रुती म्हणजे वेद. काय म्हणतात? शास्त्र काय म्हणतं? न येती न येती. आम्हाला काही फार कळलेलं नाही त्यातलं. तुझं स्वरूप कसं आहे ना ते आम्हालाही कळलेलं नाही. आम्हाला कळलं नाही म्हणतात ना वेद, यावरून समजायचं त्याचे सगळे गुण त्याला सांगता येत नाहीत, त्याचं वर्णन वेदांनाही करता येत नाही. त्यामुळे वेदसुद्धा मुखे झाले म्हणतात. जिथं त्या ठिकाणी वेदसुद्धा मुखे होतात. मुखे होतात म्हणजे त्यांना त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, असा एक अभंग जो आहे त्यामधला हा तुकडा आहे बघा. किंवा माऊलींचं हरिपाठामध्ये अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. त्या अभंगामध्ये अरे हरी उच्चारणे अनंत पापराशी, या अभंगामधली शेवटची जोड आहे बघा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदाला म्हणजे वेदांना. उपनिषद कुठून आली? वेदातून आलेले आहेत. आणि वेदांना सुद्धा, उपनिषदांना सुद्धा न करवी अर्थ उपनिषदा, इतका माझा हरी समर्थ आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. इथं म्हणतात दादुल्या, आता इथे शब्द वापरला समर्थ. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करी अर्थ, न करी अर्थ उपनिषदा. म्हणून तुकारामाला सुद्धा काय म्हणतात बघा, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदांचे मूळ तुका म्हणे. सगळं ज्यानं व्यापून टाकलेलं आहे, हा वेदाचा मूळ करता कोण असेल तर भगवंत आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की जो प्रणवाची ये पेटे, झाले शब्द ब्रह्म माझी ते जयाची आयशा दाकुटे वेळून पुरे. इतकी सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे ब्रह्मांडातली कुठलीही गोष्ट त्याच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाहीत, एवढंच या ओळीमधून सांगायचं आहे. इतकी महानता भगवंताची माऊली बोलतात. जयाचिनी अंगिकी तेजे, पुढचं आणि वर्णन बघा. जयाचिनी अंगिके तेजे, अहो रवी शशीचिये वनिजे, म्हणून जग हे वेशीजे विन असे तया. आता वर्णनाने परत केलेला आहे बघा की तो जो आहे तो जयाचिनी अंगिकी तेजे, ज्याच्या स्वरूपभूत प्रकाशाच्या भांडवलावरती अहो रवी शशीचिने वेनिजे,
वणिजे, वणिजे म्हणजे व्यापार चालू आहेत. म्हणजे सूर्याचे आणि चंद्राचे व्यापार हे त्याच्या प्रकाशाच्या, थोड्याशा प्रकाशाच्या भांडवलावर चालू आहे. म्हणून जग हे वेशिजे. म्हणूनच या चंद्र सूर्यांना हे जग वेसजे विण म्हणजे प्रकाशा वाचून आहे. म्हणून सूर्यचंद्रांना हे जग प्रकाशा वाचून आहे. प्रकाशा वाचून म्हणजे भगवंताचा प्रकाश जर दिला नाही सूर्यचंद्राला, तर सूर्यचंद्र स्वतःच्या क्षमतेवरती, सामर्थ्यावरती प्रकाश देऊ शकत नाहीत. तेही परप्रकाश आहे. परप्रकाश म्हणजे कुणाचा प्रकाश त्याने घेतला, तर भगवंताचा. आणि भगवंताचा प्रकाश घेऊनच सूर्यचंद्र सुद्धा प्रकाशतात. म्हणून सूर्यचंद्राचा जो डोल आहे तो आत्मप्रकाशावर अवलंबून आहे. मला सूर्यात परमात्म्याचा प्रकाश नसता तर सूर्यप्रकाशात मला दिसलं नसतं. एक वाक्य विचारात घेण्यासारखं चिंतनशील वाक्य आहे की परमात्म्याचा जर प्रकाश नसताना तर या चंद्रसूर्याच्या प्रकाशात मी दिसतो असा मला भास होतो. कारण खरा प्रकाश जो आहे तो माझ्या आतमध्ये आहे, जो आत्मस्वरूपाच्या द्वारे बाहेर पडतो आणि मग डोळ्याच्या द्वारे बाहेर पडून तिथल्या प्रकाशाच्या आधारानं मला त्याचं ज्ञान होतं. पण खरा प्रकाश कुठला आहे? आत्मप्रकाश आहे. आणि मग सूर्याचा प्रकाश त्याला मदतीला येतो. तोच कुठला प्रकाश आहे? तो भगवंताचाच प्रकाश आहे, आत्मप्रकाशच आहे. म्हणून सूर्याला आणि चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. म्हणून सूर्यप्रकाशात दिसतं की डोळ्यांनी दिसतं? प्रश्न आहे फार महत्त्वाचा बरं का. आपण आपल्याला विचारणं फार गरजेचं आहे. प्रकाशामध्ये दिसतं आपल्याला, प्रकाशामुळे सूर्याच्या किंवा चंद्राच्या, की डोळ्यांनी दिसतं? सरळ अर्थ आहे, डोळ्यांनी दिसतं. डोळे नसतील जर चंद्र सूर्याच्या प्रकाशाला अर्थच काय राहिला? आता डोळे हा शब्द जो वापरलेला आहे तो आत्मप्रकाशासाठी आहे. त्यामुळे आत्मप्रकाश नसेल तर सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसणार नाही. आणि परत बघा, सूर्यप्रकाशात दिसतं की डोळ्यांनी दिसतं? तर डोळ्यांनी दिसतं. डोळ्यांनी दिसतं का चष्म्याने दिसतं? आणखीन एक मुद्दा आपला नेहमीच्या उदाहरणातला आहे बघा. मी म्हणते माझ्या चष्म्याने मला दिसतं. अहो द्या, चष्मा माझा कुठं विसरला, मला दिसतच नाही बघा, जरा चष्मा द्यावं. मला चष्म्याशिवाय दिसतच नाही. अहो चष्म्याशिवाय दिसत नाही. जर आपण जर तो नाकावर चष्मा लावला किंवा तो जर कपाळावर चष्मा लावला तो दिसतोय का बघा? तुम्हाला चष्माच पाहिजे होता ना, घ्या ना. तो डोळ्यावरच लावावा लागतोय. म्हणजे चष्म्यानं दिसत नाही, सूर्यप्रकाशानं दिसत नाही, डोळ्याने दिसतं. आणि डोळ्याचा प्रकाश ह्या शब्दाचा अर्थ आहे आत्मप्रकाश आहे. म्हणून वर्णन करताना आपण ह्यापूर्वी सुद्धा एक उदाहरण घेतलं होतं की जिस नाथने तुझे नथनी दी उसका तुम बहुत जय जयकार कर रही हो. असं कबीर महाराजांचा दोहा आहे. जिस नाथने तुझे नथनी दी उसका बहुत जय जयकार कर रही हो, लेकिन जिस जगन्नाथ ने तुझे नाक दिया उसको क्यों भूल रही हो. अरे ज्यानं तुला नाक दिलं तो मोठा आहे. त्या नाकात तू नथनी घातलेल्या तुझ्या नवऱ्याचा काय करतीस? प्रशंसा करायला लागलीस. नवऱ्याची प्रशंसा कर, पण नाक ज्याने दिलं त्याची प्रशंसा अगोदर पाहिजे ना. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मला डोळे दिले. सूर्यचंद्र हे नंतरच्या गोष्टी आहेत. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश हा उसनवारीचं भांडवल आहे म्हणून माऊली बोलतात बघा. जयाची ने अंगिकेचे अहो रवी शशीचे नाही वणीचे सगळे व्यापार सगळे चालू आहेत त्या सूर्याचंद्राचे यांच्या भांडवलावर चालू आहे. त्यामुळे सूर्यचंद्राला प्रकाशाचं भांडवल त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी, व्यवसायासाठी भांडवल लागते ना. मग सूर्यप्रकाश, सूर्य आणि चंद्र व्यवसाय करतात. कसला? प्रकाश देण्याचा जगाला. त्रिभुवनाला प्रकाश देतात. पण तो प्रकाश देतात तर कुठलं भांडवल त्याला पुरवले कुणी? भांडवल पुरवणारा भांडवलदार कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणूनच त्यांचा व्यापार सुरू आहे. अशा चंद्र सूर्याला प्रकाश देणाऱ्या समर्थाचं काय वर्णन करावं? माऊली म्हणतात काय अशाचं वर्णन करावं. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन आहे. अगदी जाऊनच तिथं बघण्यासारखं आहे. म्हणजे जो अगदी पूर्ण आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नावरी उई नसावे, पावके दहावे वर्षावे जळी, पर्वता बैसकानं संडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, सृष्टिया भूते व्हावीत ही आज्ञा माझी, म्या बोलिवल्या वेदू बोले. आपल्या ठिकाणी आता आपण आलो बघा. म्या बोलिवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले. इथं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. मी बोलवतो म्हणून वेद बोलतात, मी चालवतोय म्हणून सूर्याचं चालणे माझी या सत्ते. तुकारामांच्या अभंगामध्ये म्हणतात ते माझ्या सत्तेवरती सूर्य चालतो. म्या बोलिवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्याने. जो काय
प्राणो आले जो जगाते चाळीता मी, म्हणून जो मज होया अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्मवर्ण. भगवंताचं वर्णन केलेलं आहे. हा चंद्र सूर्य यांची गती, ही गती व्यवस्थित चालू आहे. याला व्यवस्था पाठीमागचं आहे म्हणून व्यवस्था चांगली चालू आहे. त्याचं तापमान स्थिर आहे. ग्रहांच्या कक्षा व्यवस्थित चालू आहेत. प्रत्येक ग्रह आपल्या कक्षेतच फिरतो. जर थोडी अगदी सेंटीमीटरनं जर त्यांनी कक्षा जर बदलली तर पृथ्वीचा ऱ्हास, टक्कर होऊ शकते कुठल्या तरी ग्रहाची पृथ्वीला, किंवा ग्रहांची टक्कर होऊन पृथ्वीचा नाश होऊ शकतो. पण तसं झालेलं नाही. समुद्र रेखा न ओलांडावी. समुद्र आपली रेखा ओलांडत नाही, नाहीतर पाणी सगळं पृथ्वीवर पसरलं असतं. पृथ्वी छोटी आहे, म्हणजे 30% भाग हा जमिनीचा आहे आणि 70% भाग पाण्याचा आहे. 30% भाग व्यापायला त्यात 70%ला किती वेळ लागेल सांगा. पण कुणाच्या सत्तेवरती तसं करत नाही. समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी आज्ञा त्याला दिलेली आहे, म्हणून तो काय करत नाही, तर ते आपल्या कक्षा सोडत नाही. चंद्रसुद्धा जवळच लांबच्या लांब आहे, बरोबर कक्षेत असतो, म्हणून सगळ्या भरती ओहोटी येते. अगदी जवळ जर पृथ्वीचा आला असता ना तर समुद्रातलं सगळं पाणी पृथ्वीवर आलं असतं गुरुत्वाकर्षणामुळं. पण तसं घडत नाही, कारण तो चंद्र सूर्याला भांडवल पुरवतो. असा श्रीकृष्ण बाप आहे माझा, असं माऊली बोलतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.